विकासकांकडून 3% अग्निसेवा कर वसूल होत असताना नव्यानं उभ्या राहिलेल्या सोसायट्यांना आणखी 1% अग्निशमन सेवा कर आकारण्याबाबत पालिका प्रशासनानं आणलेला प्रस्ताव स्थायी समितीनं काल फेटाळला। त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। या प्रस्तावाला विधी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता। सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी 20 आणि 21 फेब्रुवारीला समान वेतन देण्याच्या प्रमुख मागणीसाठी भारत बंद पुकारलाय। यात देशातील 11 प्रमुख शासनमान्य संघटना आणि 40 कोटी कामगार सहभागी होणार आहेत। या बंदमध्ये मुंबई महानगरपालिका आणि बेस्टच्या कामगारांनीही सहभागी होण्याचं आवाहन कामगार नेते शरद राव यांनी केलंय। राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलांच्या शाही लग्न सोहळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचं समोर आलंय। एकीकडे राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई, कुपोषण यासारखी संकटे आवासून उभी असताना राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी मात्र शाही विवाह सोहळ्यात मग्न असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनही कामाला लागलं होतं। बॅग लिफ्टिंग आणि दरोड्याच्या माध्यमातून धुमाकूळ घालणाऱ्या गुजरातच्या शेरा गँगला काल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या टोळीचा म्होरक्या पंकज माचरेकर या कारवाईत जेरबंद झालाय। पुण्याच्या एका बँकेजवळ शेरा गँग दरोड्याच्या तयारीने आला होता। पोलिसांनी सापळा रचत पंकज माचरेकर याच्यासह टोळीच्या 5 बदमाशांना ताब्यात घेतलं। पुण्याच्या खडकी कॅन्टोन्मेंट भागात जकातीचं टेंडर भरण्यावरून झालेल्या वादात 3 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा कुलदीप बागवे आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टेंडर भरण्यावरून कॅन्टोन्मेंटच्या प्रवेशद्वारासमोरच 2 गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली। नवी मुंबई महानगरपालिकेकडून एसटीपी प्लांटमधील मॅनहोलची सफाई करत असताना 4 कामगार विषारी वायूमुळे अचानक अत्यवस्थ झाले। या 4 कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे ठेकेदारानं या कामगारांना सुरक्षात्मक उपकरणं दिली नव्हती। त्यामुळे या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात येतेय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट न झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $110च्या खाली आलेले नाहीत। त्यामुळे डिझेलच्या दरात 50 पैशांनी तर पेट्रोलच्या दरात 1 रुपयानं वाढ होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुलजार हे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासह पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतले आहेत। अफजल गुरुला फाशी देण्यात आल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय उच्चायुक्तानं गुलजार यांना परत पाठवलं, असं वृत्त पाकिस्तानातील जिओ टीव्ही या वाहिनीनं दिलंय। नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह इथं सकाळतर्फे फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। स्थानिक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या हस्ते या फूड फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं। पहिल्याच दिवशी या ठिकाणी खवय्यांनी गर्दी केली होती। उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सकाळचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। गेल्या 8 महिन्यांनंतर भारताच्या निर्यातीमध्ये प्रथमच वाढ झाली आहे। जानेवारी महिन्यात भारताची निर्यात 0.82% वाढून 25.58 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे। याच काळात आयातीत मात्र 0.1% वाढ झाली। कच्च्या तेलाची कमतरता हे आयातवाढीचं प्रमुख कारण सांगितलं जात असून आयात निर्यातीत वाढत असलेल्या तफावतीमुळे चिंतेचं वातावरण आहे। 23 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या टोयोटा युनिव्हर्सिटी क्रिकेट चॅम्पियनशिपची थीम सॉन्ग काल रिलीज करण्यात आलं। वसीम अक्रम या चॅम्पियनशिपचा ब्रँड अँबॅसेडर आहे। हे थीम सॉन्ग प्रसूल जोशीनं लिहिलंय, तर शंकर एहसान लॉय यांनी त्याला संगीत दिलंय आणि त्यांनी हे गाणं सुद्धा गायलंय। या थीम सॉन्गच्या रिलीज सोहळ्याला शंकर एहसान लॉय, वसीम अक्रम, क्रिकेट समीक्षक हर्षा भोगले आदी मान्यवर उपस्थित होते। यंदाच्या व्हॅलेंटाईन डेसाठी पोलीस सज्ज झालेत। एकांत आणि निर्जन ठिकाणी भेटणाऱ्या प्रेमी युगुलांच्या संरक्षणाकरता या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। त्यासंबंधीच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत। या दिवसाला काही संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे।